अंधार होऊ शकतोय. आता सहकार्य करा दोन्ही ऑफिशियली पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना. चला आपण सन्मान करूया 24 लाईव्ह इव्हेंट्स कॅमेरामॅन. चला 24 लाईव्ह इव्हेंट्स एक कॅमेरामॅन कोणीतरी या आणि सन्मान पंचांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मेगा फायनलच्या मॅच अवघ्या 2 षटकांचा सामना. आमचे कॅमेरामॅन आणि ऑपरेटर यांचा सन्मान तुम्ही पाहता स्क्रीनवरती. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपलं देखील मनापासून आभार. 2 दिवस उत्तमरित्या सेवा. गणपती बाप्पा. चला विपुलजी पाटील. चला पंच आपण या पंचांचा आपण सन्मान करतोय. शशी मेहर सरांचा आपण सन्मान करूया. स्पर्धेमध्ये 2 दिवस ऑफिशियल अंपायर्स म्हणून त्यांची कामगिरी राहिली त्यांचा आपण सन्मान करतोय. मेगा फायनल स्टार्ट. गावदेवी गावठाण आयोजित सतीश स्मृती चषक या स्पर्धेचा शेवटचा सामना. 2 दिवसाची स्पर्धा आणि 2 दिवसामध्ये चांगलं रित्या आपण आयोजन पाहिलं आणि त्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये पोहोचलेला फायनल मध्ये कालच्या दिवसामध्ये प्रतीक 11 सुरुंगपाडा संघ आणि आजच्या दिवसामध्ये सावळे संघाने बाजी मारले. रियानशी 11 सावळे संघ या 2 संघांमध्ये फायनलची मॅच. गॅप मध्ये फटका. बॉल चाललाय सीमा पलीकडे. 4 रन. किरण पवार बॉलिंग त्याचबरोबर फलंदाजी सर्वांची मन जिंकत असता उरण तालुक्यामध्ये आल्यानंतर किरणला आपण पाहताय. ओ बॅटची झेलची संधी. खेळाडू थोडेसे पडले आणि त्यानंतर मिसफील्ड. बॉल चाललाय लॉंग स्टॉप फरार. 4 धावा. खेळ निघून गेले आणि 3 बॉल मध्ये अलंकार तांडेलवरती 2 चौकार. चांगली बॉलिंग करतायत परंतु मागील बॉलवरती क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं आणि त्या कारणास्तव 4 देखील आल्यात. संघाची धावसंख्या 3 बॉल नंतर 8 धावा. 2 षटकांची मेगा फायनलची मॅच. फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बराचसा दूर. षटकार. मिळणं अगदी कठीण झालं. ज्या पद्धतीनं त्याचे लांब लचक स्ट्रोक अफलातून बॅटिंग संपूर्ण दिवसामध्ये या नावाची चर्चा रंगताना पाहायला मिळाली. अगदी घुटना टेक तमाशा देख हा फटका खेळायचा होता. एक पाय खेळपट्टीवरती मोडीत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही प्रकारचे या बॉलवरती रन्स नाहीये. डॉट बॉल. षटकानंतर अलंकार तांडेलचं कमबॅक तुम्ही पाहताय. 2 षटकांची मॅच आणि 2 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल सावळे संघ. आज 4 वेळा पाहायला गेला तर सावळे संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. किती बॅटिंग वरती त्यांचा विश्वास आहे पहा. सुरुवातीला अनेक साऱ्या सामन्यांमध्ये आणखीन एक कॉपी बुक स्टाईल न बॉल जाईल सीमा पार. षटकार. वीस धावा फलकावरती. चला सुरुंगपाडा टीमना हा डिसिजन का घेतला हा देखील प्रेक्षकांना प्रश्न पडला. कारण संध्याकाळचं सत्र जवळजवळ 6:15 वाजून गेले आणि तरी देखील टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने सांगितलं आम्ही फिल्डिंगच करू आणि सावले टीमला तेच हवं होतं. त्यांना प्रथमतः बॅटिंगच पाहिजे होती. 3 मॅचेस मध्ये त्यांनी बॅटिंग केली. 4थ्या मॅच मध्ये देखील त्यांच्या वाट्याला फलंदाजी आले. स्ट्राईक वरती अक्षय. पहिला बॉल. अतिशला पाहते बॉलिंग करत असताना पहिला बॉल इथून डॉट बॉल. षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अलंकारनं तब्बल 20 दिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अतिश मते हा गोलंदाज झाला. पहिला चेंडू अक्षयसाठी निर्धाव टाकण्यामध्ये तो यशस्वी राहिला. किरणनं पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 2 चौकार देखील लगावलेत. ओव्हर द विकेट्स ना
हा बॉल बॅटच्या मधोमध, बॉल जाईल सीमारेषा पलीकडं. आणखीन एक दमदार षटकार. प्रत्येक मॅच मध्ये आज चांगली बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये 78 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 73 काढल्या. तदनंतर तिसरी मॅच 3 षटकांची, त्यामध्ये देखील 60च्या पुढे निघून गेला सावळे संघ. आणि ही मॅच 2 षटकांच्या. व्हाईट बॉलचा इशारा. आतापर्यंत संघाची धावसंख्या पवण 27 झाल्यात. अवघ्या 12 बॉलची मॅच. चला पंचांशी कुठल्याही प्रकारची डिस्कस आपण चर्चा साधू नका, आणि तेवढा वेळ देखील आता राहिला नाहीये. 27 धावा धाव फलकावरती. मेगा फायनलची मॅच, त्यामध्ये देखील तडाखेबाज बॅटिंग करत असताना रियान शाह 11 सावळे संघ. आज फलंदाजीतून मनोज जिंकलीत. चांगला बॉल आहे अगदी बॅट अँड पॅटच्या मधोमध. पंचांचा इशारा. बॅट कट. रन्स मिळेल 1 धाव. 28 रन्स, 28 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 काढल्या किरण पवारनं, आणि आता तोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. अगदी थोडंसं थंडगार वातावरण, आणि त्यामध्ये मेगा फायनलची मॅच तुम्ही एन्जॉय करता. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, बॉलर, बॅट्समन आणि सिरीज तुम्ही पाहताय. त्याच्या पाठोपाठ 2 चमचमत्या ट्रॉफ्या. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल देखील आहे. सर्वाधिक मोठं पारितोषिक. किरण पवार क्लासिकल फटका. बॉल जाईल. रिव्हर्स स्वीपचा दिलाय दणका षटकार. कंचा डावा आहे का सुपला? याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काही शिकला? आज जिथे फटके मारेल तिथे धावा जास्तच मिळतात किरणला. प्रत्येक बॉल वरती कमालीचा परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ही ताकद आहे किरण पवारची. फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र थोडासा बॉडीवरती बॉल आदळला. रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. षटकार नंतर वापसी अतिश मतेची, पण तू धाव फलकावरती धावा पहा. तब्बल 34 धावा. आतापर्यंत ही स्पर्धा 800हून अधिक लोक लाईव्ह पाहत आहेत 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बहुचर्चित स्पर्धा, नेहमी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी ही स्पर्धा आहे. आणि किरण पवारची बॅटिंग जशी प्रसिद्ध आहे, तसेच प्रेक्षक किरणच्या बॅटिंगचा आनंद घेत असताना इथून एक कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा पलटवार. किरण वेगानं पोहोचलाय, आणि इथून अंपायर डिसिजन. यस, 2 धावा पूर्ण झाल्यात, आणि या 2 धावेनं तब्बल 36 धावा 2 षटकांमध्ये काढल्यात रियान शाह 11 सावळे टीमनं. बॅट्समन लगेच आपण मैदानामध्ये उतरा. 37 आव्हान. येणारे 12 चेंडू. 800हून अधिक प्रेक्षक. मगाशी आपण चर्चा केली, मैदानाच्या अवतीभोवती देखील प्रेक्षकांची गर्दी. आज सुट्टीचा दिवस नव्हता विपुलजी, तरी देखील प्रेक्षकांनी पहा किती प्रेम केले या स्पर्धेवरती. गावदेवी गावठाण आयोजित सतीश स्मृती चषक दरवर्षीप्रमाणे एक नाविन्यपूर्ण संकल्पना स्पर्धेची राहते. मग मोठमोठ्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतील, वेगवेगळं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल, आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या वर्षी देखील स्पोर्ट्स सायकल, आणि चांगले चांगले संघ तुम्ही या 2 दिवसामध्ये पाहिलेत. तब्बल 18 संघांना घेऊन ही स्पर्धा तुम्ही पाहिली. कालच्या दिवसामध्ये 10चा पोल, आजच्या दिवसामध्ये अवघे 8 संघ. आज नामांकित खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. अगदी नवी मुंबई मधून जुहूगाव संघ देखील आला. काही पनवेल तालुक्यातील संघ खेळले, आणि काही संघ उरण तालुक्यामध्ये देखील. चला आपण ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये महत्वाचं योगदान दिलं त्यांची नावं पोहोचूया. समीर पाटील साहेब चिर्ले यांच्याकडून तब्बल 50,000 रुपये. दीपक मडवी साहेब 10,000 रुपये. कृष्णा गरज साहेब 3,000. विजय शेठ खारकर साहेबांकडून देखील 10,000 रुपये. धनंजय मडवी साहेब 2,000 रुपये. नामदेव टकले साहेब 251. श्याम पाटील साहेब 1,001. जनार्दन मडवी 1,001. प्रल्हाद मडवी 1,001. प्रकाश टकले 1,001 रुपया. केशव गरज साहेबांकडून देखील 1,001 रुपये. शनिदास मात्रे साहेब उल्वे 1,001 रुपये. नितीन मडवी साहेब 501 रुपया. सुनील शेठ मडवी साहेबांकडून देखील तब्बल 25,000 रुपये. निखिल शेठ मडवी साहेब 3,001 रुपया. किशोर मडवी साहेब 3,001 रुपया. दीपक शेठ पाटील साहेब चिर्ले 5,000 रुपये. अंकुश पाटील गावठाण 1,500 रुपये. चैतन्य पाटील चिर्ले 1,111. उत्तम टकले गावठाण 1,001 रुपया. चेतन ठाकूर गावठाण 1,001 रुपये. प्रणाली मडवी गावठाण 2,000 रुपये. सचिन तांडेल सुरुंगपाडा 1,000 रुपये. आशिष मडवी गावठाण 2,000 रुपये. सुरेश पाटील गावठाण 1,000. सुनील गरत गावठाण 1,000. महादेव गरत गावठाण 501 रुपया. रोहित नाईक टाकीगाव 1,001 रुपया. रंजना तुळशीराम मडवी चिर्ले यांच्याकडून 1,001 रुपये. शरद गरज जांभूलपाडा 2,001 रुपया. विकास मडवी गावठाण 1,500 रुपये. मनोहर मडवी साहेब गावठाण 1,001 रुपया. जोमा पाटील गावठाण
1001 रुपया, महेश मडवी गावठाण 1001 रुपये, रुपाली रणजित पाटील गावठाण 2000 रुपये, मयूर मडवी आणि तेजस मडवी गावठाण 5000 रुपये, मयूर गरज दिगोडे 5005 रुपये, प्रसाद पाटील गावठाण 2000 रुपये, श्याम राऊत गावठाण 251 रुपये, योगेश पाटील चिरले 2000 रुपये, प्रभाकर पाटील जांभूळपाडा 3000 रुपये आणि कैलास मडवी गावठाण यांच्याकडून तब्बल 501 रुपया. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन बॉलर या ट्रॉफ्या पुरस्कृत झाल्यात. कैलासवासी स्वर्गीय शंकर चांगू टकले यांच्या स्मरणार्थ श्री आकाश शंकर टकले ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चिरले यांच्याकडून प्रथम क्रमांक बेस्ट बॅट्समन आणि बॉलर ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. मालिकावीरची ही सायकल तुम्ही पाहताय. संस्कार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिन शेठ मडवी गावठाण यांच्याकडून ही सायकल आम्हाला देण्यात आले. मॅन ऑफ द मॅचेसच्या ज्या संपूर्ण ट्रॉफ्या 2 दिवसामध्ये तुम्ही पाहिल्यात त्या अक्षय मडवी आणि दयानंद मडवी यांच्याकडून पुरस्कृत झाल्या. आणि मनोज शेठ मडवी गावठाण मानव ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्याकडून 2 दिवस 24 लाईव्ह इव्हेंटची व्यवस्था देखील करण्यात आली. त्यांचं देखील मनापासून आभार. चला सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि सागर पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपये. 2 दिवस त्यांची उपस्थिती या मंचावरती पाहायला मिळाली. मॅच कडे वळूया. मेगा फायनल मध्ये 36 काढायचे आहेत. 37चं आव्हान आहे. बॉल मागच्या दिशेनं खेळाडू उभा आहे, त्याने टिपल्यात जाईल, खेळाडू बाद. आणि तब्बल 29 धावा. हा सामना जिंकण्यासाठी प्रतीक 11 सुरुंगपाडा. नवीन खेळाडू जात आहे सचिन तांडेल. कालच्या दिवसामध्ये थोडेसे अनुपस्थित राहिले, परंतु आज गावासाठी खेळायचं आहे, टीमसाठी उतरायचं आहे मैदानामध्ये आणि तो खेळाडू मैदानामध्ये उतरला. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 29 काढायचे आहेत. मजबूत स्थितीमध्ये पुन्हा एकदा रियान शाह 11 सावले टीम. षटकारासाठी 1000 रुपये. सुनील शेठ मडवी यांच्याकडून सचिन तांडेल साठी पारितोषिक. प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये. सचिन तांडेल उतरले मैदानामध्ये, ज्या टीमचा प्रामुख्याने बरेच वर्ष क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. प्रत्येक विकेट साठी देखील 1000 रुपये. मयूर मडवी यांच्याकडून पारितोषिक. या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत, सावल्या टीमचे. फटका इथून चांगला रन्स मिळेल. एक दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. आता समीकरण पुन्हा एकदा. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल 28 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये 28 धावा काढाव्या लागतील. एक चित्तथरारक विजय मिळवायचा असेल तर इथून 28 काढायचे आहेत. येणाऱ्या 7 बॉल मध्ये. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू. संपूर्ण 2 दिवसामध्ये तुम्ही विपुलजी यांचा देखील आवाज ऐकलात. मराठीमधील एक नामांकित समालोचक. संपूर्ण आयोजकांचा देखील मनापासून आभार. नेहमीप्रमाणे प्रेम राहतं गावदेवी गावठाण टीमचं. आणि 2 दिवस समालोचन करण्याची संधी देखील संपूर्ण टीमने दिली, त्यांचा देखील मनापासून आभार. विकेटची संधी आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून जिंकले किरण पवारनं, खेळाडू बाद. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू राहिला आणि 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल 28 धावा. तर लास्ट गोलंदाज वापरा. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनिकेत येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये जिथे 28 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. नवीन खेळाडू आशिष आणि त्याच्या सोबतीला सचिन तांडेल, अनिकेत केदारी. लास्ट ओव्हर मध्ये 28 धावसंख्येचा बचाव इथून करावा लागेल. तो महत्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर अतिश देखील बाद झालाय. ज्या खेळाडूंना कालचा दिवस अक्षरशः आपल्या बॅटिंग मधून गाजवला, ज्या खेळाडूने कमालीचा खेळ कालच्या दिवसामध्ये या क्रीडांगणामध्ये दाखवला होता, तो अतिश बाद झाल्यानंतर आता समीकरण. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 28 धावा. संध्याकाळच्या सत्रातील या स्पर्धेतील ही शेवटची मॅच मेगा फायनल आपण एन्जॉय करता. चला आमचे सर्व आयोजक आपण देखील आता सज्ज राहा. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लावले, अपील झाली, परंतु कुठल्याही प्रकारचा बॅटचा बॉलचा बॅटला कुठल्याही प्रकारचा स्पर्श झाला नव्हता. डॉट बॉल. 5 चेंडू 28 धावा. 5 षटकार मारावे लागतील.
आता थोडंसं कठीण आहे सुरुंगपाड्या टीमसाठी आणि 5 चेंडू 28 धावा रन्स मिळेल फक्त आणि फक्त एक समीकरण 4 चेंडू आणि 27 मेगा फायनलची मॅच जणू काही एकतर्फी झाले की का किरण पवारचा जलवा आपण या मॅच मध्ये देखील पाहिलात चांगली बॅटिंग किरणनं केली अक्षयनं देखील आज संपूर्ण दिवसामध्ये सर्वांची मनं जिंकली संकेतनं देखील कमालीचा क्रिकेट खेळला अनिकेतनं गोलंदाजी देखील चांगली केली लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल निघून चाललाय क्षेत्ररक्षक उभा 2 धावा घेण्याची संधी आणि इथून 2 धावा देखील जलद गतीनं पूर्ण केल्या जात आहेत 2 धावा मिळायला गेल्यात मॅच मध्ये औपचारिकता प्रेक्षक देखील आता निघून चाललेत कारण त्यांना आता स्पष्ट रिझल्ट झाला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे रियान शाह 11 सावळे संघ क्रिकेट खेळला संपूर्ण दिवसामध्ये या संघानं फिल्डिंग बॉलिंग त्याचबरोबर बॅटिंगचा जलवा पाहायला मिळाला आणि थोड्याच वेळामध्ये मॅचचा रिझल्ट देखील चॅम्पियन कोण असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल चेंज ऑफ पेस आणखीन एक चांगला बॉल इथून फक्त एक सिंगल पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न धनुष शेठ मडवी निखिल शेठ मडवी साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती या महेश शेठ मडवी यांना देखील विनंती असेल विनायक मडवी सर्वांनी मंचावरती यायचं आणि प्रेक्षक जे ऑल इंडियर्स आहेत त्यांनी खुर्च्या देखील घेऊन या सर्वांना विनंती असेल आणि अशा रीतीनं गावदेवी गावठाण आयोजित सतीश स्मृती चषकामध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय रियान शाह 11 सावले टीम कॉंग्रॅच्युलेशन डीजे पंकज यांचा आपण सन्मान करतोय अंपायर्स आपण देखील या चला सर्व पंच असतील तदनंतर कॉमेंटेटर्स डीजे मास्टर